38 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त होणाऱ्या उपक्रमशील प्राचार्या सौ अरुणा प्रकाश जाधव यांच्या शैक्षणिक कार्याचा लघुपट सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
सन 2002 पासून मुख्याध्यापक पदाची धुरा स्वीकारल्यानंतर जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा ध्यास उराशी बाळगला. याच ध्यासातून त्यांनी शाळांमधून अनेक अभिनव उपक्रम राबविले. पाठ्यपुस्तकात असलेल्या साहित्यिकांना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर आणून उभे केले. ज्यांच्या लेखणीतून पाठ्यपुस्तकातील कविता साकारल्या आहेत त्यांनी स्वतः आपल्या कवितांचा आस्वाद विद्यार्थ्यांना दिला आहे. समाजशास्त्र जत्रा भरवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष इतिहासाची अनुभूती दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी चित्रकला, रांगोळी, समूहगान अशा विविध स्पर्धांचं नियमितपणे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शने आयोजित केली. गणित व विज्ञान प्रश्नमंजुषा घेतल्या. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले व त्यासाठी सर्वतोपरी सहाय्य देखील दिले. शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी दर शनिवारी शिक्षकांची व्याख्यानमाला सुरू केली आहे. असे डझनभर उपक्रम त्या नियमितपणे राबवत आहेत. कुठलाही उपक्रम राबवत असताना केवळ विद्यार्थी विकास हे एकच ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र या समाजामध्ये रत्नपारखीही अनेक आहेत ज्यांनी मॅडमच्या या सर्व प्रयत्नांची दखल घेऊन विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण छद्म विज्ञान मंडळ हा राज्यस्तरीय पुरस्कार, दिल्ली येथील इंद्राणी जगजीवनराम पुरस्कार, इंडियन सोशल अँड वेलफेअर असोसिएशन या संस्थेचा सावित्रीबाई फुले शिक्षण गौरव पुरस्कार, जिल्हा परिषद ठाणे येथील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या त्या धनी आहेत. मात्र या सर्व पुरस्कारांपेक्षाही त्यांनी महत्त्व दिले ते सहकारी व विद्यार्थ्यांच्या प्रेमाला आणि विकासाला. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा
पुण्यातले माहेर आणि भिवंडीतले सासर म्हणजे ग्रामीण भागाशी संबंधच नाही, तरीही प्रचंड निसर्गप्रेम, पर्यावरण समृद्धीसाठी तर सातत्याने विशेष प्रयत्न. ही अशी काही माणसे असतात ज्यांच्यामुळे हे जग आनंदाने नांदत असते. आदरणीय आमदार श्री रामनाथ मोते, आपले संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव, अध्यक्ष मान्य श्री विजय जाधव आणि सौ अरुणा जाधव अशी माणसे जी सातत्याने इतरांचे सुख आणि उन्नतीचा विचार करतात, यांनाच का लोक देवमाणसं म्हणतात. पर्यावरण आणि निसर्गप्रेमापोटी अरुणा मॅडम यांनी संपूर्ण भारत तर फिरून पूर्ण केलाच आहे. आता दरवर्षी परदेशवारीही त्या प्रकाशदादांसमेत करत असतात. फिरायला अनेक जण फिरतात हो. कुणी एक एकटे, कुणी जोड्याने, कुणी सहकुटुंब, तर कुणी मित्रपरिवारांसमेत. परंतु आपण जे पाहिले ते आपल्या जीवलगांनीही पाहावे हा ध्यास घेणारे फार कमी असतात. मॅडमनी जे जे भव्य दिव्य सुंदर पाहिले ते आपल्या सहयोग्यांनीही पाहावे असा आग्रह त्यांचा असायचा. यातूनच सुरू झाल्या शिक्षकांच्या सहली, एक अभिनव उपक्रम. याद्वारे परस्परांत आपुलकी निर्माण होणे, देशातील विविध भौगोलिक ठिकाणांची माहिती सहकार्यांना करून देणे, प्रवासातील अनुभव व त्यातून शिकवण अशा अनेक गोष्टी त्यांनी या सहलीतून साध्य केल्या. शाळेतील शिस्तप्रिय अरुणा मॅडम सहलींमध्ये मनमुराद आनंद लुटताना दिसतात. सर्वांशी मिळून मिसळून वागणे, त्याचबरोबर सर्वांकडे जातीने लक्ष देणे, प्रवासादरम्यान काही अडचणी आल्यास स्वतः सहजपणे त्या सोडवणे, यामधून त्यांच्या अंगी असणाऱ्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे दर्शन घडते. त्या स्वतः भरपूर फिरलेल्या असल्यामुळे कुठे आणि कसे जायचे आणि तिथे काय पाहायचे याची संपूर्ण माहिती त्यांना आहे. महिला असूनही सहली दरम्यान मॅडम जो उत्साह व सहकार्य भावना दाखवतात ते सर्वात अवाक करणारे असते. आपल्या सहकार्यांना विमान, बोट, रेल्वे प्रवासाची सफर घडवणे यातही त्यांना खूप आनंद वाटतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर सहलीचा आनंद लुटण्याचे एक वेगळेच समाधान पर्यटक शिक्षकांना मिळते. मन रानात गेलं ग, पाना पानात गेलं ग. मन रानात गेलं ग, पाना पानात गेलं ग. मन चिंचेच्या झाडात, आंब्याच्या पाडात गेलं ग. मन रानात गेलं ग, पाना पानात गेलं ग. मन रानात गेलं ग, पान पानात गेलं ग. मन चिंचेच्या झाडात, आंब्याच्या पाडात गेलं ग. बिल्लोरी किल्लोरी सांज सांज पाहू ग, झिम्माड वारा होऊ ग. हे लंबाड या ताऱ्याला थांब थांब सांगू ग, चांदाला हात लावू ग. हे फिरफिरल्या वाणी ही धरती फुलार, कळीला जोग आली ग. हे थरथरल्या वाणी हे नाच शिवार, कळीचं फूल झालं ग. हे भाळी
सौ अरुणा प्रकाश जाधव शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने योगदान देणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्व. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सौ अरुणा जाधव या मूळच्या पुण्याच्या आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचे वडील स्वर्गीय पुंडलिक तुकाराम राऊत एक शिक्षण विभागात अधिकारी तर आई पूजनीय जानकीबाई पुंडलिक राऊत या मुख्याध्यापिका होत्या. शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक बाळकडू जन्मापासूनच मिळत गेले. त्यामुळे सर्व राऊत परिवार उच्च शिक्षित आहे. त्यात भरीच भर म्हणजे आपले लाडके दादा म्हणजे श्री प्रकाश पांडुरंग जाधव यांच्या नजरेस अरुणा राऊत पडल्या आणि अण्णांजवळ म्हणजे पद्मश्री पांडुरंग धर्माजी जाधव यांच्याजवळ त्यांनी अरुणासोबत आपले लग्न लावून द्यावे असा प्रस्ताव ठेवला. कुमारी अरुणा राऊत यांचे वडील पद्मश्री अण्णासाहेब जाधव हे विद्याविकास वसतिगृहात पुणे येथे शिकत असताना त्यांचे गुरुजी होते. अण्णासाहेबांचे शैक्षणिक कार्य त्यावेळी जोर धरत होते. त्यातच असे सुशिक्षित घराणे संबंध जुळवण्यासाठी मिळते बघितल्यावर अण्णाही लागलीच तयार झाले. शिक्षणासाठी पुण्यात गेलेले प्रकाशदादा शिक्षण विभागच घरी घेऊन आले. कुमारी अरुणा राऊत 1976 मध्ये सौ अरुणा प्रकाश जाधव झाल्या. प्राथमिक शिक्षण मिशन स्कूल अर्थात दगडी शाळा पुणे व माध्यमिक शिक्षण सेवा सदन पुणे येथे घेतल्यामुळे सौ अरुणा पुढील शिक्षणाशिवाय स्वस्थ बसू शकत नव्हत्या. त्यात पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांचं घराणं लाभलेलं त्यामुळे पुढील शिक्षण लागलीच सुरू झालं. 13 जून 1977 साली लगेच सहशिक्षिका म्हणून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्या रुजू. त्यानंतर सलग BSc व नंतर B.Ed पूर्ण केले. 38 वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षण सेवेमध्ये संस्थेतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय, भागशाळा नागाव व खंबाळ विभाग हायस्कूल खंबाळा येथे सेवा करून न भूतो न भविष्यती असे अद्वितीय कार्य करून ठेवले आहे. शिक्षण, अध्यापन ही कामे सुरू असतानाच घरामध्ये मोठी सून म्हणूनही त्या आपली जबाबदारी चोख पार पाडत होत्या. एकीकडे विद्यार्थी, दुसरीकडे शिक्षिका, घरामध्ये सून, पत्नी, वहिनी, आई या सर्व भूमिका सौ अरुणा मॅडम लीलया निभावत होत्या. पद्मश्री अण्णासाहेबांच्या घरी असणारा पाहुण्यांचा राबता, एकत्र कुटुंब या सगळ्या गोष्टी म्हणजे दुरून डोंगर साजरे. परंतु माहेरचे संस्कार आणि अण्णांची शिकवण, आईसाहेबांचे प्रेम व आपुलकी, दादांचे संपूर्ण सहकार्य या सर्व घटकांमुळे सौ अरुणा जाधव या सर्वांसाठीच मोठ्या मॅडम ठरल्या. अरुणा जाधव मॅडम यांच्या व्यक्तिमत्वातून दर्शन घडते ते एका सुगृहिणीचे, सुशील कन्येचे, आदर्श मातेचे, आप्तस्वकीयांना हव्याशा वाटणाऱ्या एका प्रेमळ जीवाचे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे
धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। लोरियां होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जाधव मॅडम आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आपल्याला नेहमीच आनंदी उत्साही दिसतात व आपला आनंद इतरांशी शेअर करत असतात. परंतु वास्तविक पाहता हे कुटुंब पद्मश्री अण्णासाहेबांनंतर अनेक संकटांना सामोरं गेलेलं आहे. मधल्या काळात त्यांनी अनुभवलेले वाईट दिवस याबद्दल अनेकांना माहिती आहेच. परंतु आपल्या वाटेला आलेल्या समस्यांचा व दुःखांचा पाडा त्यांनी कधीही आपल्या आप्तसौख्यांसमोर वाचला नाही. या कुटुंबियातील सर्वांचीच निरोगी मने व त्यामुळे लाभलेले निरोगी जीवन हे गोरगरिबांच्या सदिच्छा व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाचे फलित आहे. अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करून पुन्हा नव्या जोमाने उभा राहिलेला हा जाधव परिवार म्हणजे जणू राखेतूनही भरारी घेणारा फिनिक्स. आपलं दुःख आपल्यापाशी ठेवून आनंद व सुख वाटत फिरणारे हे जाधव कुटुंबीय जणू आनंद यात्रीच होत. ऐकत राहावेसे वाटते ते चांगले गाणे, पाहत राहावेसे वाटते ते चांगले नाटक आणि वाचत राहावेसे वाटते ते चांगले पुस्तक, किंबहुना जगत राहावेसे वाटते ते चांगले जीवन. असंच एक जगत राहावेसे वाटणारे जीवन म्हणजे अरुणा मॅडम यांचे जीवन. हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या हम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। होठों से बिजली चमके जब जब तुम मुस्कुराती है।
सारी हसीनाओं से हंसी तू हो जाती है। तेरी बातों से जान में जान आती है। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे. इथे सर्व सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात. आणि भिवंडी शहर म्हणजे जणू मिनी आशियाच. इथे सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. मात्र शहरामध्ये कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकवस्ती अधिक आहे. मोठमोठ्या शहरातील व्यक्ती जेव्हा भिवंडी शहरात येतात तेव्हा शहरातील बकाल अवस्थेबद्दल प्रचंड नाराजगी. असं झालं असतं असं म्हणत न बसता जे आहे त्याचे सोने करायचे, हे सौ जाधव मॅडम यांचे तत्व आहे. अरुणा जाधव मॅडम पुण्यातून भिवंडीत आल्यानंतर या शहराशी जुळून घेणे त्यांना किती अवघड गेले असेल हे आपण समजू शकतो. परंतु तरीही या शहरातील लोकवस्तीला, रूढी परंपरांना, बजबजपुरीला दोष न देता या शहराचा दर्जा उंचावण्यासाठी आपल्याला काय करता येईल यावर विचार करून त्याप्रमाणे ठोस पावलेही त्यांनी उचलली आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय, पोद्दार हायस्कूल व रोटरी क्लब यांच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणारी नववर्ष स्वागत यात्रा होय. या स्वागत यात्रेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या सहकार्याने राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, भारतीय संस्कृतीचे दर्शन, शहरातील स्वच्छतेचे महत्त्व, राष्ट्रीय पुरुषांचे विचार व कार्य इत्यादी गोष्टी व या अनुषंगाने संदेश भव्य दिव्य स्वरूपात शहरवासियांना पाहावयास मिळतात. याचे श्रेय सौ अरुणा जाधव मॅडम यांनाच जाते हे सर्वच जण मान्य करतील. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे धर्मसेवक सोन्या पाटील, रोटेरियन मनोहर पाटील, महापौर तुषार चौधरी, नगरसेवक संतोष शेट्टी, मनोज काटेकर, कमलाकर पाटील, सिद्धेश्वर कामूर्ती, कामगार नेते श्रीराम भोईर, त्याचबरोबर सन्मान्य खासदार श्री कपिलदादा पाटील, आमदार श्री रुपेश म्हात्रे आणि श्री महेश चौगुले अशा मान्यवरांच्या सहकार्यातून दरवर्षी निघणारी नववर्ष स्वागत यात्रा देदीप्यमान ठरत आहे. या स्वागत यात्रेच्या माध्यमातून भिवंडीकरांना अनेक मौल्यवान संदेश दिले जातात. म्हणूनच जाधव मॅडम या शहराला लाभलेले एक रत्न आहे. बघूया त्यांच्या आयोजन व नियोजनाखाली दरवर्षी निघत असलेल्या नववर्ष स्वागत यात्रेची एक झलक. मराठी
हत्ती न पाहिलेल्या 4 तज्ज्ञांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना हत्तीजवळ सोडण्यात आले व हत्ती कसा आहे असे विचारण्यात आले. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी त्या प्रत्येकाने या प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर दिले. आदरणीय अरुणा जाधव मॅडम या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या बाबतीत काहीसे असेच आहे. जाधव मॅडमचे संपूर्ण व्यक्तिमत्व रेखाटणे खूप कठीण आहे. त्या खेळाडू नसतील पण सतत प्रेरणा देतात शाळेतील खेळाडूंना. त्या नसतील कवी अथवा साहित्यिक परंतु दिलखुलास दाद देतात सगळ्यांना. त्या नाहीत कोणी थोर विचारवंत मात्र संदेश देतात विवेकाचा नित्य दिनक्रमातून वागताना. नाहीत त्या कोणी संत महात्मा अथवा नेता परंतु मार्ग दाखवितात उन्नतीचा सर्वांना. सहकार महर्षी म्हणणार नाही आपण त्यांना परंतु दिसतात सदैव सहकाराचा हात देताना. त्या आहेत एक शिक्षिका, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या, आदर्श राष्ट्र घडवण्यासाठी संस्कारक्षम नागरिक समाजाला देणाऱ्या. कवी केशवसुतांच्या काव्यपंक्ती आहेत. आकाशाचा अर्थ केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. माननीय सौ अरुणा जाधव यांच्याबद्दल जाणून घेऊया आपल्याच परिवारातील काहींच्या प्रतिक्रिया. पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका आदरणीय अरुणा जाधव मॅडम या आज त्यांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत. मी माझं भाग्य समजतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्याची मला संधी मिळते आहे. मी प्रथम त्यांना त्यांच्या या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सेवानिवृत्तीनंतरचं त्यांचं आयुष्य अत्यंत आनंदाचं आणि सुखाचं जावं. परमेश्वर त्यांना दीर्घायु आणि आरोग्य देवो अशा प्रकारची मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आदरणीय अरुणा जाधव मॅडम आणि माझा तसा संबंध 20 ते 22 वर्षापूर्वी आला. त्यावेळेस संस्थेचे पदाधिकारी वेगळे होते. एक प्रकारचं संघर्षाचं वातावरण त्या ठिकाणी होतं संस्थेमध्ये. आणि या वातावरणामध्ये आदरणीय अरुणा जाधव मॅडम यांचा पदोन्नतीचा हक्क असतानाही त्यांना डावललं जात होते. हाही प्रकार माझ्या कानावरती होता, मला माहीत होतं आणि मी त्यांना त्यातनंही मदत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कालांतराने सत्तांतर झालं. खऱ्या अर्थानं या संस्थेच्या विकासासाठी काम करणारी मंडळी या संस्थेचे पदाधिकारी झाले आणि मग त्यांचा जो काही हक्क होता, अधिकार होता मुख्याध्यापक पदावरचा तो त्यांना मिळाला. मुख्याध्यापक या पदावर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि ते मी जवळून पाहिलेलं आहे. पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय भिवंडी ही मोठी शाळा आहे. प्रचंड विद्यार्थी संख्या आहे.
मला वाटतं संस्थेतल्या सगळ्यात मोठ्या शाळांमध्ये या शाळेचा समावेश होतो आणि अशी शहरी भागातली एवढी मोठी शाळा सांभाळणं हे काही सोपं काम नाही आहे, अत्यंत अडचणीचं जिकिरीचं आहे. अरुणा जाधव मॅडम ह्या महिला मुख्याध्यापिका असूनही ज्या कल्पकतेनं आणि ज्याला आपण म्हणूया की आत्मविश्वासानं त्यांनी हे पद सांभाळलं ते खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे. मला एक गोष्ट मात्र अनेक वेळा या संस्थेमध्ये येताना जाणवली की त्यांचा स्वभाव नेहमी हसरा असायचा, चेहरा नेहमी हसरा, नेहमी हसतमुख त्या असायच्या. पण दुसराही त्यांच्या या स्वभावाचा एक पैलू मला जो जाणवला की त्या अत्यंत शिस्तप्रिय आहे. प्रशासनामध्ये त्यांचा एक दरारा होता. त्यांना कोणतंही काम शिस्तबद्ध पद्धतीनं व्हावं अशी त्यांची सातत्यानं आपल्या शिक्षकांकडे अपेक्षा असायची. मला माहीत नाही, पण कदाचित त्यांच्या ह्या वागण्यामुळे काही शिक्षक आमचे नाराजही झाले असतील. पण एक त्यांनी शिस्त लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज आपल्या शाळेतलं वातावरण अत्यंत चांगल्या स्वरूपाचं आहे. एक गोष्ट मात्र त्यांनी सांभाळली जी मला जाणवते आहे ते म्हणजे त्यांची भूमिका या शाळेमध्ये कुटुंब प्रमुखाची होती. मला माझ्या त्यांच्या या कालावधीमध्ये मुख्याध्यापक पदाच्या कालावधीमध्ये मला एकाही शिक्षकानं अशी तक्रार केली नाही की आम्हाला अरुणा मॅडमकडनं त्रास होतो आहे, काही जाच होतो आहे, काही त्यांना त्रास होतो आहे, असं एकाही शिक्षकांना गुडफेतमध्ये सुद्धा कुणी असं काही बोललं नाही. त्यांच्या स्वभावाबद्दल सर्वजण जाणून होते. त्या जरी शिस्तप्रिय असल्या तरी त्या तितक्याच हळव्याही आहेत. म्हणजे मातेच्या ममतेनं शिक्षकांना सांभाळणाऱ्या कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. आणि एकूणच आजचं शालेय वातावरण जे आहे, एकूण शाळेचं प्रशासन जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचं आहे. दुसरा एक त्यांच्यामध्ये मला जो गुण जाणवला तो म्हणजे त्यांच्याकडे कल्पकता आहे, नेतृत्व गुण त्यांच्याकडे आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम माझ्या शिक्षकांनी राबवावे, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम माझ्या शिक्षकांनी घ्यावे, माझ्या शाळेत व्हावे, असं सातत्यानं त्यांचा प्रयत्न असायचा. आपल्या मुख्याध्यापकाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सुरू केलेला दर शनिवारचा शिक्षकांचा एक उपक्रम, एखादा वक्ता बोलवणं किंवा आपल्या शाळेतला एखादा शिक्षक एखादा विषय घेऊन त्या विषयावर सगळे शिक्षक एकत्र येऊन चर्चा करतात, विचारमंथन होतं आहे. एक अत्यंत चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी आपल्या शाळेत सुरू केलेला आहे. तो कौतुकास्पद आहे. मग त्यांचं विज्ञान प्रदर्शन असेल किंवा अन्य काही कार्यक्रम असेल तेही जिल्हास्तरीय किंवा अत्यंत मोठ्या स्वरूपाचे कार्यक्रमसुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. एकूणच शाळेच्या विकासामध्ये, संस्थेच्या एकूणच उन्नतीमध्ये, शाळेच्या गुणवत्ता वाढीबद्दलसुद्धा त्यांचे सातत्यानं प्रयत्न असायचे. मला यातनं काय मिळेल यापेक्षा मी शाळेला काय देऊ शकते, माझ्या शिक्षकांकडनं मी विद्यार्थ्यांना काय देऊ शकते, काय देण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे, या संदर्भात सातत्यानं त्यांचे प्रयत्न सुरू होते. मी आदरणीय अरुणा जाधव मॅडम, आज सेवापूर्तीचा कार्यक्रम त्यांचा आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आणि एक मला गोष्ट जी जाणवते आहे की शेवटी या शाळेच्या प्रशासनामध्ये फार मोठ्या प्रकारची त्यांच्या निवृत्तीमुळे पोकळी निर्माण होणार आहे. तर संस्था निर्णय घेईल कुणाला मुख्याध्यापक करायचं किंवा कुणाला मुख्याध्यापक म्हणून या शाळेत आणायचं, कारण ही केंद्रीय शाळा आहे, संस्थेचं केंद्रस्थान आहे. त्यामुळे आतापर्यंत ही अडचण आली नाही ही मोठी शाळा सांभाळण्याची. पण आता विजय जाधव सरांसमोर एक नक्की हा विषय येणार आहे अडचणीचा की ही शाळा आता आपल्याला ज्या पद्धतीनं आतापर्यंत सांभाळली गेली तीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी कोणाला आपण या शाळेमध्ये आणावं, तो प्रशासनाचा विषय. पण एकूणच अत्यंत दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना देण्याचा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. अरुणा वहिनी
म्हणजे आमच्या घरात, आमच्या म्हणजे पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या घरामध्ये 1976 साली BScचं शिक्षण घेत असताना लग्न होऊन आल्या. अरुणा वहिनी म्हणजे माझ्या मोठ्या वहिनी. त्यानंतर BSc पूर्ण केलं, B.Ed पूर्ण केलं आणि आपल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये म्हणजे आत्ताच्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयामध्ये ते शिक्षिका म्हणून लागल्या BSc B.Ed या पदावर. त्यांचं तसं होम सायन्स असल्यामुळे आम्हाला घरी जरा पर्वणीच असायची खायची, वेगवेगळे प्रकार खायला मिळायचे. त्याच पद्धतीनं शाळेमध्ये अण्णांनी जे सांगितलेलं होतं की आपण एकदा शिक्षक म्हणून लागलो तर शिक्षकाची कर्तव्य पूर्ण केली पाहिजेत. वेळेच्या आधी 10 मिनटं, शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापकांची परवानगी घेतल्याशिवाय येऊ नये, या पद्धतीनं वहिनींचं दैनंदिन व्यवहार असायचा. मोठ्या वहिनी म्हणून संपूर्ण घर सांभाळणं, अण्णांकडे असलेले पाहुणे यांचं आईच्या सोबत जेवण करणं, प्रत्येक पाहुण्याला आदर देणं, त्यांचा मान सन्मान करणं, हे आपोआपच अण्णांच्या संस्कारामुळे, त्यांच्या आईवडिलांच्या संस्कारामुळे या ठिकाणी सुद्धा जोपासले गेले. आणि हळूहळू 1995 मध्ये त्यांना मुख्याध्यापिका हे पद चालून आलं. मुख्याध्यापिका होताना त्यांना खंबाळा हायस्कूलमध्ये पहिल्यांदा मुख्याध्यापिका पद मिळालं. आणि त्यांनी काहीही म्हणजे अण्णासाहेबांची सून असून सुद्धा काहीही कुरबुर न करता दररोज खंबाळा इथे जाऊन आपली शाळा उत्कृष्टपणे सांभाळली आणि नावारूपाला आणली. 2005 मध्ये ते भिवंडीला आल्या आणि भिवंडीची शाळा हा म्हणता मोठी होत गेली. विद्यार्थी संख्या वाढत गेली. त्यांचं प्रशासन आणि सर्व शिक्षकांकडून, सर्व स्टाफकडनं, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेण्याची जी वृत्ती होती त्यामुळे सर्वजण खुश राहायचे आणि सोपवलेली कामगिरी ही पूर्ण करूनच मग मॅडमना विचारून ते घरी जात असत. अशा पद्धतीनं शाळेतील मुख्याध्यापिका पदावरचं त्यांची पकड ही खूप चांगली होती आणि 2005 पासून आज त्या निवृत्त होत आहेत. इथपर्यंत त्यांनी पूर्ण त्यांची कामगिरी अशीच सांभाळली. उलट आमच्यापुढे आता असा प्रश्न आहे की एवढी मोठी शाळा, 59 तुकड्या आणि 100च्या वर स्टाफ, हे सांभाळणारा एखादा शिक्षक की जो मुख्याध्यापक होऊ शकेल अशी व्यक्ती कोण, हा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर संस्थेचं काम त्यांनी विश्वस्त म्हणून गेली 10 वर्षे पाहिलेलं आहे. संस्थेचं विश्वस्त की ज्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून पूर्ण संस्था आपण चालवत असतो. आणि ही संस्था चालवत असताना कुठे काय उणं राहिलं काय, आपल्या संस्थेचे जवळजवळ 65 शाखा आहेत, याचं उपाध्यक्ष म्हणून आणि विश्वस्त म्हणून काळजी घेणं हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांच्याकडे दत्तक म्हणून आपण ज्या शाळा दिलेल्या आहेत त्या भिवंडीच्या 3 शाळा, त्याचप्रमाणे खंबाळ्याची शाळा, वज्रेश्वरीची शाळा, अशा खूप शाळा त्यांच्याकडे आपण दत्तक म्हणून दिलेल्या आहेत. आणि त्यातला कारभार चांगला असावा याची त्या वारंवार जाऊन तिथे पाहणी करत असत. आणि आज त्या रिटायर झालेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच मुख्याध्यापिका या पदातून त्या निवृत्त होत आहेत, परंतु संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या काम करतीलच. आणि आता नवीन म्हणून पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय, या विद्यालयाची पूर्ण जबाबदारी आम्ही पुन्हा त्यांच्यावरच सोपवणार हे निश्चितच आहे. आणि त्यांची रूमसुद्धा आम्ही त्यासाठी खास राखीव म्हणून ठेवत आहोत. मुख्याध्यापक कक्षच आम्ही वेगळा करायला सांगितलेला आहे. आणि त्यामुळे ही शाळा पुन्हा त्यांच्याच ताब्यात ठेवून व्यवस्थित कार्य होईल याची मला खात्री आहे. पद्मश्री अण्णासाहेब जाधव स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्तानं अरुणाताईंचा आणि माझा परिचय झाला आणि त्या परिचयाचं रूपांतर गाढ स्नेहामध्ये झालं. याचं कारण मला असं जाणवलं की अरुणाताईंकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ही सौजन्याची मूर्ती आहे आणि विधात्यानं जणू काय प्रेमळपणा त्यांच्या रक्तामध्येच पेरलेला आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जो विद्यार्थ्यामध्ये सृजन घडवून आणतो त्याला शिक्षक म्हणतात आणि जो शिक्षकांमध्ये सृजन घडवून आणतो त्याला प्राचार्य म्हणतात.
तर ही प्राचार्यपणाची माझी जी व्याख्या आहे त्याला तंतोतंत उतरलेल्या अशा ज्या प्राचार्य आहेत त्या आमच्या अरुणाताई आहेत. त्यांचं मार्गदर्शन अजूनही शाळेला मिळतच राहणार आहे म्हणून मी आहे तसं म्हटलं. याचं कारण असं आहे की त्यांच्या जे सगळे विचार होते किंवा त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या अतिशय निरलसपणं आणि सौजन्यानं त्या कृतीमध्ये उमटवून आणण्याची अतिशय विलक्षण क्षमता ह्या आमच्या अरुणाताईंमध्ये होत्या. त्यामुळे विद्यार्थी प्रिय तर त्या होत्या, त्या शिक्षक प्रिय होत्या आणि त्याने अशा काही कल्पना राबवल्या की ते मॅनेजमेंटलाही त्याचा ताप झाला नाही आणि शिक्षकांनाही संताप झाला नाही. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व अरुणाताईंना अगदी विधात्यानं बहाल केलेलं आहे. मला नेहमी असं वाटायचं की मी शाळेत ज्यावेळी जायचो त्यावेळी मी माहेरी आलो आहे की काय, असंच सगळी मंडळी वावरायची आणि त्याच्यामध्ये अरुणाताई अशा एखादी आपली घरातली लक्ष्मी असावी त्याप्रमाणे आमचा आदरातिथ्य करायच्या, गोड बोलायच्या, तरीसुद्धा निर्णय क्षमतेच्या वेळी त्या पक्क्या असायच्या. म्हणजे त्यांची निर्णय क्षमता एवढी कठोर होती की त्यांनी ते राबवताना कुठल्याही प्रकारे कुठेही काय तडजोड केलेली मला जाणवत नाही. खरं म्हणजे एखादी शाळा वर आणतात ज्यावेळी एखादी माणसं त्यावेळी आपले अश्रू, आपले श्वास, आपलं घाम आणि आपलं रक्त आटवलं जातं. ह्या चारही संकल्पना त्यांनी राबवून ही जी शाळा आहे ही शाळा नावारूपाला आणली आणि ही नावारूपाला आणली हे एका माणसाचं कष्ट नसतं, मला माहिती असतं, पण शेवटी सगळं क्रेडिट जातं ते कॅप्टनला जातं. त्याप्रमाणे अरुणाताई या शाळेच्या कॅप्टन होत्या आणि त्यांनी ह्या सगळ्या विद्यार्थी समूहाला, सगळ्या शिक्षक समूहाला एवढंच नव्हे तर गावामध्ये सुद्धा सगळ्या प्रजेशी, रयतेशी, सगळ्या लोकांशी चांगुलपणानं वागून या शाळेला एक ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचं सगळं श्रेय हे अरुणाताईंना आहे असं निसंकोच मला वाटतं. यामध्ये जराही अतिशयोक्ती मला वाटत नाही. सौ अरुणा जाधव मॅडम यांचा माझा परिचय सन 1978 आहे. ते हसतमुख आणि प्रसन्न असं व्यक्तिमत्व आहे. घरी दारी आलेल्या गेलेल्या पाहुण्यांचा एक आदरातिथ्य करण्यामध्ये वाकबगार आहेत. त्याशिवाय शाळेमध्ये सुद्धा सहकारी लोकांना कर्मचारी न समजता सहकारी समजून आणि चांगल्या पद्धतीनं कामं करून घेतात. संस्था फक्त नियोजन करते आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मॅडमच्या ताब्यात दिला जातो. त्याप्रमाणे मॅडम संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करून उत्कृष्टपणे आत्तापर्यंतचे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. इथं संस्थेमध्ये सुद्धा त्या उपाध्यक्षा आहेत, विश्वस्त आहेत, तरीसुद्धा या प्रत्येक मासिक सभेला येताना त्यांना महत्त्वाच्या काही सूचना किंवा काही प्रश्न विचारायचे असतात तर ते पण आदराने व्यवस्थितपणे मांडत असतात आणि संपूर्ण मासिक सभेच्या कामकाजामध्ये विषयपत्रिकेप्रमाणे सक्रिय सहभाग घेऊन आपल्या अडीअडचणी सोडून घेतात. शाळेच्या संदर्भात असलेल्या अडचणी समस्यांबाबतही मंडळाचे पदाधिकारी यांना विचारून सोडून घेतात. अशी त्यांची हातोटी आहे. त्याचप्रमाणे आपल्या सहकारी लोकांवर पूर्ण विश्वास असून आणि त्यांच्याकडून व्यवस्थितपणे काम करून घेण्यामध्ये ते वाकबगार आहेत, तरबेज आहेत. तर अशा पद्धतीनं संपूर्ण एवढी मोठी शाळा आहे, त्या एवढ्या मोठ्या शाळेचं कामकाज प्रशासन व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी ते सकाळी 9-10 वाजेपासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सतत कामात असतात आणि आपल्या संपूर्ण वर्ग जे आहेत त्या वर्गामध्ये सुद्धा जाऊन एक फेरफटका मारत असतात. चुकलेल्या लोकांना ते समज देतात आणि समजावून सांगत असतात. अशा पद्धतीनं सर्व 150 लोकांचा स्टाफ जो आहे तो सांभाळणं खरोखर तारेवरची कसरत आहे, परंतु त्यांनी यशस्वीपणे ते काम केलेलं आहे. मॅडमला त्यांच्या उर्वरित मॅडमला त्यांच्या उर्वरित भविष्यासाठी मी निरामय
आणि आरोग्यदायी असं शुभेच्छा देतो. त्या तर तुटक होईल ना, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि सर्व सुखासमाधानामध्ये त्यांचा दुसरी इनिंग पार पडो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. अरुणा जाधव मॅडम ह्या माझ्याबरोबर ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढीमध्ये संचालिका म्हणून 5 वर्ष काम करीत आहेत. त्यांची कामाची पद्धत, पतपेढीमधील प्रत्येक निर्णयामध्ये असलेला सहभाग, चर्चेमधील सहभाग अतिशय मोलाचा असून त्यांच्या मार्गदर्शन नेहमीच पतपेढीच्या हितासाठी फायदा झालेला आहे. त्यांचा स्वभाव, माहिती देण्याची आणि माहिती समजून घेण्याची पद्धत यांच्यापासून आम्ही देखील भरपूर काही शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. भिवंडीमधील एवढी मोठी शाळा चालवणं अतिशय कठीण काम, पण त्यांच्या शाळा चालवण्याच्या हातोटीने अतिशय लिहिलेल्या ते सर्व शिक्षकांना वेळ आली तर गोडीत, वेळ असेल तर प्रेमाने आणि वेळ तर कठोर भूमिका घेऊन शाळेचा विकास त्यांच्या माध्यमातून झपाट्याने झालेला आहे. आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. मी त्यांच्या कार्यास पतसंस्थेच्या अध्यक्ष या नात्याने, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक संघाचा कोषाध्यक्ष या नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझ आता मी कोणत्या उपायी. तू मायले करू मी, तू गायवा सरू मी. ताटा तुटी हाली आता कसे करू मी. गेली दुरी यशोदा टाकून येत काना. अन राहिला कधीचा ताना तिचा बुकाना. तान्यास दूर ठेवी पाना तरी हिवाहे. जाया सती शिरेजी आगीत शांत राही. नैष्ठुर्य त्या सतीचे तू दाविले समाते. अक्षय प्रभूचे सामिप्य साधण्याचे. नाही जगात झाली आबाळ या जीवाची. तेने उणीव चित्ती आई तरीही जाची. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूप रेखा. आई हवी म्हणून सोडीन जीव हे का. विद्या धन प्रतिष्ठा लाभे आता मलाही. आई विने परी मी हा पोरकाच राही. सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे. तेने चितास चित्ती माझ्या अखंड पेटे. आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवेगे. कैलास सोडून गे उल्के समान वेगे. किंवा विदेह आत्मा तुझा फिरे सभोवती. अव्यक्त श्रुधारा की तीर्थरूप होती. आई आदरणीय अरुणाजी जाधव मॅडम यांचं आणि माझं कपाळा विभाग हायस्कूल या ठिकाणी
प्रथम परिचय झाला. परंतु त्या ठिकाणी माझी 1 महिन्यानंतरच ते तिथून बदली झाल्या सरळगाव या ठिकाणी झाल्यामुळे त्यांचा जास्त संपर्क घेऊ शकला नाही. पण नंतर आता 1 जुलै 2014 मी या विद्यालयात उपमुख्याध्यापक म्हणून जेव्हा बदलून आलो आणि मॅडमच्या हाताखाली जेव्हा मी काम करत आलो त्यावेळेला खऱ्या अर्थाने मॅडमशी आणि त्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून मला शिकायला मिळाल्या. एक आदर्श मुख्याध्यापक कसा असावा, एक प्रशासक कसा असावा हे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. एक चांगलं प्रशासक त्यांनी चालवलं आणि त्यांच्या हाताखाली काम करताना खूपच आनंद मिळत होता. बऱ्याचशा गोष्टी धाडसी निर्णय घेणं हा गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. कुठलंही काम करत असताना त्या ठिकाणी कोणाचाही लवाजमाट न ठेवता ते जे काम करतात ते अतिशय बेतासपणे आणि बेधडकपणे ते काम करत असतात आणि ते कामाची जी छाप आहे समोरच्या व्यक्तीवर अतिशय प्रभावीपणे त्यांची छाप त्या ठिकाणी पडत असते. त्यांच्याकडून घेण्यासारखे बऱ्याचशा गोष्टी की मुख्याध्यापकाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला बऱ्याच शिकायला मिळाल्या आणि आज त्यांच्यानंतर मला जेव्हा त्या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जेव्हा देण्यात आलं तर त्या गोष्टीचा मला खूपच फायदा होणार आहे. भविष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून मी घेतल्या आहेत आणि त्याचा उपयोग मला भविष्य काळामध्ये प्रशासन चालवताना, शाळेचं नियोजन करताना, शाळा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी जे चालवलं तोच पायंडा, त्यांचंच मार्गदर्शन, त्यांनी घालून दिलेली जी वाट आहे त्या वाटेने मी जाणार आहे. त्याच्या आज ते जरी रिटायर झालेल्या असल्या तरीसुद्धा त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला अतिशय मौलिक ठरणार आहे आणि वेळोवेळी ते मार्गदर्शन करतील अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट की त्यांचं पुढील आयुष्य निरामय सुखी जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथेच माझं मनोगत संपवतो. आपल्या संस्थेचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांची मोठी स्नुषा ते पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी जिल्हा ठाणे या विद्यालयाच्या प्राचार्या. हा त्यांचा प्रवास, जाधव मॅडमचा प्रवास अतिशय आम्हाला लाभदायक ठरलेला आहे. मी 1990ला विवाहित झालो. माझ्या परिवारामध्ये त्यांचं येणं जाणं बसायच्या, आई पण यायच्या. त्यांच्यामुळे माझ्या मुलांवर सुद्धा चांगले संस्कार झाले. माझी मुलगी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोचली, विवाहित झाली, सर्व्हिसला लागली. आता जाधव मॅडम 2002ला फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्याध्यापिका झाल्या. 26 डिसेंबर 2005 पासून आपल्या पद्मश्री विद्यालयामध्ये त्या प्राचार्य आहेत. 30 सप्टेंबरला त्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. तरीसुद्धा त्या सेवानिवृत्त झाल्या असं वाटत नाही. सर्व शाळेतील कर्मयोग्यांना योग्य पद्धतीनं त्यांच्याकडून कामकाज करून घेणं आणि कामकाज यापुढे कसं सुरू ठेवलं पाहिजे, शाळेची कशी प्रगती केली पाहिजे याबद्दल त्यांनी वेळोवेळी सभांमध्ये आपलं ठाम मत मांडून ते कर्मयोग्यांच्या मनावर रुजवलेलं आहे की जेणेकरून आपली शाळा नावारूपाला कशी आली पाहिजे, विविध कार्यक्रम कसे राबवले पाहिजे, शाळेमध्ये मुलांसाठी आपण शैक्षणिक प्रगती कशी साधली पाहिजे, 10वी 12वीचे निकाल कसे उंचावले पाहिजे, ह्या गोष्टीबद्दल ह्या बाबी त्यांनी अतिशय मनपूर्वक आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन समजून सांगितलेले आहेत. संस्थेचे अध्यक्ष जाधव सर यांच्या व्यवस्थापनामध्ये त्या उपाध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांचं काम चांगलं आहे. त्या यापुढे उपाध्यक्ष आहेतच, पण शाळेत सुद्धा त्या आपलं मुख्याध्यापक पदावर त्या कार्यरत नसल्या तरी यापुढे सुद्धा त्या शाळेमध्ये आपली शाळा प्रगतीपथावर येण्यासाठी त्या प्रयत्न करतीलच अशी मी इच्छा बाळगतो आणि भावी आयुष्यात त्यांना शुभेच्छा देतो.
मोठ्या सुनबाई एका मोठ्या संस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा व शाळेच्या प्राचार्य असून एका कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या माझ्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांसाठी त्या अगदी सामान्य शेजारी होऊन राहतात. आजारपणात विचारपूस करणे, चांगले मार्गदर्शन करणे, मुलांबाबत सूचना देणे यासाठी एक शेजारी म्हणून मॅडम सतत स्मरणात राहतील. एका चांगला नागरिक घडवण्याचे कार्य त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वागण्यातून जाणवतो. मुख्याध्यापक कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सौ जाधव मॅडम होत. शाळेच्या प्रगतीबाबत सदैव जागृत असणाऱ्या, विविध उपक्रमांना अग्रक्रम देणाऱ्या, तसेच विद्यार्थी हितासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या मुख्याध्यापिका आहेत. कर्मचाऱ्यांना कर्मचारी न समजता सहकारी समजून व एक घराचा परिवार समजून त्याप्रमाणे काम करून घेण्याची हातोटी मॅडममध्ये आहे. चांगले काम केल्यास शाबासकी पण देतात. चुकल्यास तितकेच कठोरपणे शासन कुठलेही भेदभाव न करता स्पष्टपणाने मॅडम कर्मचाऱ्यांचे वर्तन करत राहतात. आदरणीय सौ अरुणा जाधव मॅडम दिनांक 30 सप्टेंबर 2015 रोजी 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचं समग्र जीवन पाहिले तर एक सतत धडपडणारं उपक्रमशील व्यक्तिमत्व असा त्यांचा उल्लेख करता येईल. त्यांच्या या सर्व उपक्रमांमध्ये संस्था व्यवस्थापन यांचे विशेष सहकार्य लाभले. अध्यक्ष मान्य श्री विजय जाधव सर, कार्याध्यक्ष मान्य श्री बी डी काळे सर, सरचिटणीस मान्य श्री आर.एन. पिंजारी सर, जी.आर. पाटील सर व श्रीराम भोईर साहेब, खजिनदार जे.डी. भोईर सर व संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, उपमुख्याध्यापक एम.आर. निकम सर, पर्यवेक्षक एल.एल. महाजन सर, जे.एम. रावते सर, एम.आर. आयरे सर, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद, नेहमी सहकार्य करणारे वेळेगावचे आपले अरविंद पाटील, पिंपळगडचे मान्य श्री श्याम पाटील या सर्वांचंच नेहमीच विशेष सहकार्य लाभलेलं आहे. सतत आपल्या कामाला आदरणीय अरुणा जाधव मॅडम यांनी प्राधान्य दिले. कुणाबद्दलही त्यांनी वैयक्तिक राग, लोभ वा आकस ठरलेला दिसत नाही. प्रसंगी काही कटू निर्णय त्यांनी घेतले असतीलही, परंतु ते केवळ शाळेचे व विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी. रामकृष्णही आले गेले त्यावेळी जग का ओसजी पडले असं म्हणतात खरं, परंतु त्यांच्या जाण्याने जग बदलते आहे हे निश्चित. सौ अरुणा जाधव यांनी आपल्या या प्रदीर्घ सेवेमध्ये जे उत्तुंग कार्य केले आहे ते निश्चितपणे अद्वितीय आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व मुख्याध्यापक उपक्रमशील बनले तरी हे राष्ट्र बलशाली व महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही हे नक्की. मॅडम, तुमच्या डोंगरा एवढ्या कार्याला आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. आपले सेवानिवृत्त जीवन आनंदी, निरोगी, समृद्ध, समाधानी व्हावे यासाठी आमच्या सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधूंनी आणि विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनी, आज तुम्ही ज्या मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे मी खूप भारावून गेलेली आहे. आणि जरी मी विविध वयोमानानुसार रिटायर होत असली तरी सुद्धा मी आपल्यातच आहे. फक्त मी रिटायर झालेली आहे आणि माझं जे ऑफिस आहे तेच राहणार आहे. परंतु आपल्याकडे नवीन जे मुख्याध्यापक आलेले आहेत, प्रभारी म्हणून निकम सर, त्यांचं तर आपण उद्या स्वागत करणारच आहोत. पण विद्यार्थ्यांना आत्तापर्यंतची जी माझी सेवा झाली ती माझ्या शिक्षकांमुळे आणि माझ्या विद्यार्थ्यांमुळे एवढी चांगली झालेली आहे. आणि शाळेवर एवढं प्रेम केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा शाळा तुमची संपल्यानंतर, 10वी झाल्यानंतर शाळेची निश्चितपणे आठवण येणार आहे. मी तर या शाळेमध्ये 40 वर्ष सर्व्हिस केली, त्यामुळे मी तर माझ्या अजून पुढच्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही. पण मी जे काही उपक्रम चालू केलेले आहेत, ज्या काही चांगल्या इथे आपण वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे मुलांना संदेश दिलेले आहेत, त्यापासून तुम्ही आणखी प्रेरणा घेऊन आपल्या शाळेचं जे नाव आहे ते आणखी उज्ज्वल करावं. आणि याच्यासाठी तुमच्या मदतीला तुम्ही आहेच आहे, पण तुम्ही सुद्धा हिरिरीने भाग घेऊन आपल्या शाळेचं
आणि संस्थेचं नाव उज्ज्वल करावं असं मी तुम्हाला माझ्यातर्फे शुभेच्छा देते. आणि इथून पुढे विद्यार्थ्यांनो आपल्याला जे आनंददायी वाटेल त्याचप्रमाणे शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त पुढे जाण्याचा, उंचावर जाण्याचं ध्येय ठेवा आणि त्या प्रकारे आपली वागणूक ठेवून आपल्या शाळेचं, गावाचं, संस्थेचं नाव उज्ज्वल करा. आणि मला ज्या तुम्ही छोट्या छोट्या मुलांनी शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मी खूप खूप आभारी आहे. आपली शाळा आहे ती अशीच आणखी उत्तरोत्तर तिची भरभराट होऊ दे आणि तुमच्या सगळ्यांची भरभराट होऊ दे अशी मी देवाजवळ प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द समाप्त करते. चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना.